श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचैत्र अध्याय 3. श्री गणेशाय नमः. येणे परी सिद्धमुनी सांगता झाला विस्तारोनी, संतोषनी नाम करणे बिनवी तसे मागती. जय जयसी सिद्धमुनी तू तारख्या भवानी, संदेह होता माझ्या मनी आज तू फेडिला. ऐसे श्री गुरु महिमान तुझा निरोपिल ज्ञान, अनंती झाले माझे मन तुझे धर्म स्वामिया. कवने ठाई तुमचा वासू, नित्य तुमचा कोटे ग्रासू, होऊन आता तुमचा दासू म्हणून या चरणी लागला. कृपानिधी सिद्धमुनी त्या शिष्य अलंगुनी, आशीर्वचन देऊनी सांगे श्री गुरुचरित्र. श्री गुरुचरित्र महिमा त्योचा आम्हा अमृतपान, सदा सेवित याचे गुण म्हणून पुस्तक दाखविले. भुक्तिमुक्ती परमार्थ जे जे वाचितो मनी अर्थ, त्वरित होय साध. गुरुचरित्र ऐकता धनादी याशी अक्षय धन, पुत्रपौत्रादी बोधन, कथा ऐकता होय जाण. ज्ञानसिद्धी तत्काळ जे भक्ती समस्त एक, पठिता ऐकला मनुष्य लोक, काम्य होय तत्कालिक. निपुत्रिका पुत्र होती, ग्रहरोगा पीडिती, न होता व्याधी कधी जाण. जरी मनुष्य असे बंधन, त्वरित सुटे एकदा. ज्ञानवंत शतायुषी ऐकता हो बरवसी, ब्रह्म इत्यादी पापनाशी. एकचित्त एकता इतके ऐकून ते अवसरी, नामधारक नमस्कारी. स्वामी माते तारी तारी, कृपानिधी सिद्धमुनी. साक्षात्कारे गुरुमूर्ती, भेटा लागी मज जगत ज्योती. होती वासना मदचित्त, गुरुचरित्र ऐकावे. गुरुची महिमान ऐकून कानी, सांगित स्वामी विस्तारोनी. अंधकार असता रजनी, सूर्योदय करी खरी, इतके अवसरी. सिद्धयोगी अभय करी, धरुण्या भव्य करी. घेऊनी शला सोस्थानी, अमर जा संगम भीमिरती. देसा ठाई ज्ञानपंथी, कल्पवृक्ष अशर्वती. बसुनी सांगे ज्ञानोदय, ऐकुनी सिद्धीचे वचन. संतोषी नामधारक गण, शनाशनी करी नमन. करुणा वसने करुनिया, मी संसार सागरी. बुडलो तापत्रे पुरी, बक्षिले क्रोधादी जलचरी. अज्ञा जाळे वेष्टिलो, ऐसी कृपा उपजोनी. विनवी तसे नाम करणे, मस्तक सिद्धाच्या चरणी. नाशिता झाला तया काळी, तव बोलिले सिद्धमुनी. उठवीचे असोसोनी, न धरिले चित्तवनी. साकडे फेडीन तुझे आता, द्याची नाही दृढ भक्ती. सदा दैन्य कष्टती, श्री गुरुवरी बोला ठेविती. अविद्या माया वेष्टुनी, संशय धरुनी मानसी. श्री गुरु काय देईल मनसी, त्यागुणे हा भोग भोगीसी. नाना चित्त व्याकुळता, सांडुनी संशय निधार. गुरुमूर्ती देईल अपार, ऐसा देव कृपासागर. तुझ नुपेसी सर्वदा, ऐसे श्री गुरु ब्रह्ममूर्ती. ख्याती असे स्मृती, संदेह सांडून एकचित्त. ध्यान पदाभू श्री गुरुचे, स्वामीने निरोपिले ते सकळ. झाले माझे मन निर्मळ, वेद लागला असे केवळ. चरित्र ऐकुनी श्री गुरुचे, गुरु त्रिमूर्ती एककानी. का अवतारले मनुष्य योनी, सर्व सांगावे विस्तारुनी. म्हणून या चरणी लागला, मग काय बोले योगीश्री. बारे शिष्य तू पूर्णचंद्रा, माझा बोध समुद्र. कैसी तुवा उसविला, हिंडत आला सकळ तिशी. नभे कवना देशी मनी, गुरुचरित्र न पुसती. तुवे देखिले आज आम्ही, ज्याचे इतरत्री असे चाड. त्याची ही कथा असे गोड, त्रिकरणे करुनिय दृढ. एकचित्त एकचित्त, तू भक्त केवळ श्री गुरुचा. म्हणून बुद्धी झाला उंच, निश्चय मानी माझा वाचा. लादेल चारी पुरुषता, गुरुचरित्र कामधेनू. वेदशास्त्र समर्थ जाणू, अवतार झाला त्रिमूर्ती आपुनू. धरुण्या नरवेशा कलियुगी, कार्यकारण अवतार. होऊन येती हरिहर, उतरायला भूमीचा पार. भक्षण तारायला, एका वेळा एक न होती. कार्यकारण अवतार होती, भूमीचा भार फेडती. प्रख्यात असे पुराणी, सांगेन साक्ष आता तुझ. अंबिरीप म्हणून द्विज, एकादशी व्रताची काज. विष्णूचा अवतार करविला, द्विज करी एकादशी व्रत. पूजा करीन अभ्यागत, निश्चय करी दृढ व्रत. हरिचिंतन सर्व काळ, असो त्याच्या व्रताशी. भंग कराया आला ऋषी, अतिचे होऊन द्वादशी.
पातळला म्हणे दुर्वासा. त्या दिवशी साधन द्वादशी घडी एक आला अतिथी कारणिक. अंभीर पास पडला धाक. ठेवी घडे म्हणून या ऋषी आले देखोनी. अंभीर पास अभिवेदोनी अर्धपाद देऊनी. पूजा केली अपचारी. विनवितसे ऋषीधराशी. शीघ्र जावे स्नानाशी. साधन हाय घटिका द्वादशी. यावे अनुष्ठान सारुनी. ऋषी जाऊनी नदीशी. अनुष्ठान करी विदेशी. विलंब लागला तयासी. आला साधन घटिका. व्रतभंग होईल म्हणूनी. पारण केले तीर्थ घेऊनी. नाना प्रकार पक्वानी. पाक केले ऋषीशी. तव आले दुर्वासी देखा. पाहुणे अंबिरापाशी मुका. म्हणे भोजन केले सका. अतिविना दुरात्मता. शाप देता ऋषीश्वरा. द्विज समरला सारंगधरा. करायला भक्ताचा केवार. टाकून आला वैकुंठ. शापिले ऋषीचे द्विदाशी. जन्मावेगा अखिल योनाशी. तव पावला हर्षकेशी. येऊनी जवळ उभा ठेला. मिठा नवे ऋषीचे वचन. द्विज धरले श्री विष्णूचे चरण. भक्त वसले भिद्रजान त्या महाविष्णूचे. विष्णू म्हणे दुर्वासी. तुव शापले अंबिरापाशी. राखीन आपले दासासी. शाप आम्ही तुव द्या. दुर्वाज्ञानी ऋषेश्वर. केवळ ईश्वर अपार. फेडाया भूमिधार. कारण असे पुढे म्हणत असे. परोपकार संबदेसी. शाप द्यावा विष्णूशी. भूमिभार फेडायसी. कारण असे म्हणून ऐसे विचारुनी मानसी. दुर्वासा म्हणे विष्णूशी. अवतारुनी भूमीसी. नानास्थानी जन्मावे. ऐसे 10 अवतार झाले. करणे असेल तुव ऐकले. महाभगवंती विस्तारले. अनंतरूपी नारायण. कार्यकार अवतारा होती. कवी प्रकट कचित गुपित. ते ब्रह्मज्ञानी जाणती. मूढमती काय जाण. अनेक सांगेन तुव. विनोद झाला असे सहज. अनुसया अनित्र भाज. पतिव्रता शिरोमणी. तिचे घरी जन्म आले. त्रिमूर्तीचे अवतारले. कपट वेश धरून आले. पुत्र झाले तिचे. नामधारक पुसे सिद्धासी. विनोद कथा निरूपिलेसी. देवी येते कपटवेशी. पुत्र झाले कवने परी. अग्नि ऋषी पूर्वकवन. कवनापासून उत्पन्न. मूळ पुरुष तो कवन. विस्तारुनी संगमज. म्हणून या सरस्वती गंगाधर. पुढील कथाचा विस्तार. ऐकता हो मनोहर. सकलभिष्टे लादली. इति श्री गुरुचरित्रम परमकथा कल्पतरुं श्री नरसिंह सरस्वतीं पाख्यानं सिद्धनामधारकं संवादे अंबीरं व्रतनिरूपं नाम तृतीयाध्याय। श्री गुरु दत्तात्रयं प्रमस्तु। श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ।